गुड मॉर्निंग, नमस्ते. विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत. मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी या 8वी वर्गातील आज आपण आपली 9 नंबरची कविता झुळूक 9 नंबरची कविता झुळूक या कवितेचे आपण प्रश्न आणि उत्तरे याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काय करायचं आहे, याचा अभ्यास करायचा आहे. क्वेश्चन आणि आन्सर्स पाहायचे आहेत. बघा, कवितेचं नाव आहे झुळूक. ही कविता आहे. सुरुवातीला आपण या कवितेचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे, शब्दार्थ पाहिलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्याय प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. त्यातील एक सानुल्या झुळकेच्या इच्छा या प्रश्नाचे उत्तर आहे. सानुल्या झुळकेच्या इच्छा कोणकोणत्या? तर तिला कधी बाजारात, कधी नदी किनारी भटकावे वाटते, कधी बागेमध्ये तर कधी पडक्या वाड्यामध्ये, कधी हळूच कानोसा घेत थपकत जावे, तर कधी रमत गमत थेट भरारी घेत जावे. अशा या सानुल्या झुळकेच्या इच्छा वेगवेगळ्या आहेत. 2 आकडा सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप कोणकोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर, मन ओढ घेईल तिकडे स्वर झुकणे, कधी थांबत कानोसा घेत प्रवास करावा, कधी रमत गमत थेट भरारी मारणे, किंवा नाना मौजा करीत स्वच्छंदी भटकावे, स्वर व्हावे. असं या सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप आहे. मन ओढ घेईल तिकडे स्वर झुकणे, थांबत कानोसा घेणे, रमत गमत थेट भरारी घेणे, नाना मौज करणे. 3 नंबरचा आकडा सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे. लोकोपयोगी लोकांसाठीची कामे कोणकोणती आहेत तिनं केलेली, तिला वाटणारी झुळूकला? तर वेळूच्या वनात बासरी वाजून कंसांच्या कानात हिजबूज सांगणे, दिशात सुगंध उधळणे, दिवसभर राबलेल्या माणसांच्या मुखावर टवटवी आणणे. लोकोपयोगी कामे, लोकांसाठी केलेलं कार्य. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, योग्य पर्याय निवडून वाक्य सेंटेन्स पूर्ण करा. त्यातील आकडा आहे, झुळकेला स्वर झुकावे वाटते कारण. 4 पर्याय दिलेले आहेत. तिला स्वतंत्र हवे असते, तिला सर्वत्र हिंडायचे असते, तिचे मन तिकडे ओढ घेते, तिला लोक आमंत्रण देतात. या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी मित्रांनो, झुळकेला स्वर झुकावे वाटते कारण तिचे मन तिकडे ओढ घेते. या प्रश्नाचा 3 नंबरचा पर्याय तुम्हाला उत्तर सांगता येईल. त्यानंतरचा 2 आकडा वेळूच्या मनात अलगूज वाजते कारण. त्याचे 4 पर्याय, झुळूक स्वतःच गाणे गाते, तेथे गुराखी अलगूज वाजवतो, तेथे ध्वनिफीत लावलेली असते. 4 झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगुजाचा आवाज निघतो. या प्रश्नाचे उत्तर, वेळूच्या वनात अलगूज वाजते कारण झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगुजाचा आवाज निघतो. 4 नंबरचा पर्याय तुम्हाला सांगता येईल.
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आहे परिणाम लिहा. परिणाम लिहा. झुळूकणे कलिकेला स्पर्श केला. कलिका कळीला स्पर्श केला. काय ह्याचा परिणाम झाला? तर या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपणास असे सांगता येईल की कळिका फुलून बगेपर्यंत तिथून पसार व्हावे म्हणजे निघून जावे. 2 नंबरचा आकडा आहे बकुळीच्या फुलांना स्पर्श केला. बकुळीच्या फुलांना स्पर्श केला तशी ही बकुळीची फुले डोहात शिंपडावी असे वाटले. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. चुकली मुकली लकेर. चुकली मुकली लकेर. काय आहे या शब्दसमूहाचा अर्थ? की झऱ्यांची झुळझुळ म्हणजे त्यांचे आनंदी गीत असते. झुळूक झऱ्यांच्या तरंगावर फिरली की मधुर ध्वनी निघतो. त्यांना चुकली मुकली पाण्याची गोड मधुर लकेर म्हणजेच तान असे म्हटलेले आहे. येथे लक्षात झऱ्याची झुळझुळ म्हणजेच त्यांचे आनंदी गीत असते. झुळूक झऱ्यांच्या तरंगावर फिरली की मधुर ध्वनी निघते. त्याला चुकली मुकली पाण्याची गोड मधुर लकेर म्हणजेच तान असे म्हटले आहे. 2 पाचूचे मखमली शेत. शेतात जेव्हा पिकांची रोपे रुजतात व वर येतात तेव्हा ती हिरवीगार असतात. आणि पाचू हे रत्न हिरवे आहे आणि म्हणून शेतातील ती हिरवीगार कवळी रोपे म्हणजेच जणू पाचूचे मखमली शेत आहे अशी कल्पना या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 आहे विद्यार्थी मित्रांनो 1-2 शब्दात उत्तरे लिहा. त्यातील 1 झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे. नैसर्गिक ठिकाणे कोणकोणती आहेत? झुळूकने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे कोणकोणती आहेत? तर नदीचा काठ, झरा, ढोह, जांभळी हे सगळी नैसर्गिक ठिकाणे आहेत. ही सगळी काय आहेत? नैसर्गिक ठिकाणे आहेत. 2 कवितेतील वर्णावरून कवीने वर्णन केलेला ऋतू कोणता असेल? हिवाळा. नुकताच पावसाळा झालेला आहे. सर्वत्र हिरवगार असं वातावरण झालेलं आहे आणि त्यामुळे सायंकाळी तिन्ही सांजा वगैरे हे म्हटलेलं आहे ना कवितेत वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. हे सगळा आपणास हिवाळी वातावरण असते. पावसाळ्यात पाऊस, उन्हाळ्यात खूप ऊन. त्यामुळे निसर्गाचं वातावरण हे पाऊस पडल्यानंतर हिवाळ्याच्या सुरुवातीचे असणारे वर्णन कवितेत कवीने केलेले आहे. आणि झुळकेचा विश्रांतीचा प्रहार कोणता? सायंकाळी, संध्याकाळ, तिन्ही सांजा म्हणजेच संध्याकाळ हा झुळकेचा विश्रांतीचा प्रहार आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 ते 5 स्वाध्याय आपला झाल्यानंतर खेळूया शब्दांशी. शब्दसंपत्ती बघूया. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. रायमिंग वर्ड्स. व्हावे, झुकावे, काठी, वाड्यापाडी, हळुवार, पसार, अलगूज, हितगूज असे यमक जुळणारे शब्द आहेत. खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. छोटी म्हणजेच सानुली, ताजेपणा, टवटवी, बोट,
अंगुली पावा लगूच. यानंतरचा प्रश्न आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. एक आकडा अ, झुळकेची परोपकारी वृत्ती. परोपकारी वृत्ती तुमच्या शब्दात लिहा. काय आहे, काय या प्रश्नाचे उत्तर देता येईल? तर एक छोटीशी मंद वाहणारी झुळूक मन ओढ घेईल तिकडे स्वेर भटकत आहे. स्वच्छंदी बागडताना ती काही गोष्टींमध्ये परोपकार करते. कलिकेचा सुगंध ती दाही दिशात उधळून देते. हा सुगंध सर्वांनी अनुभवावा असे तिला वाटते. नंतर ती झऱ्याची लकेर चौफेर पसरवते. शेतात जाते. कणसाच्या कानात हितगुज सांगते. शेतकऱ्यांना सुगीच्या मोसमाची जणू ती न्यूज बातमीच देते. सर्वत्र बागडल्यावरती सायंकाळी दिवसभर कष्ट करून दमून थकून बसलेल्या कष्टकऱ्याला मायेने बिलखते. त्याच्या चेहऱ्यावर टवटवी आणते. सर्वत्र अगदी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाने टवटवी आणते. आनंदाने चेहरा त्यांचा फुलवते. अशा प्रकारे कष्ट करणाऱ्या माणसाला प्रसन्न करण्याची ती परोपकार करते. परोपकारी वृत्ती झुळकेची. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपणास सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. झुळूक ही कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण काही सांगता येईल. तर एक छोटीशी मंद झुळूक दिवसभर सर्वत्र स्वच्छंदपणे कशी हिंडते व आनंददायी वातावरणाचा मनमुराद आस्वाद कशी घेते याचे मनोहरी व मनोवेदक चित्रण कवी दामोदर कारे यांनी झुळूक या कवितेत सुंदर शब्दात केले आहे. या कवितेत झुळकेला मानवी रूप बहाल केले आहे. ती अवखळ व खोडकर छोट्या मुलासारखी मनमुराद आनंद घेत रानावनात बागडते. ती कलिकेची खोड काढते, पण सुगंध देखील दाही दिशात उधळते. ती नदीकाठी गाभुळलेल्या जांभळांचा सडा विखरते. ती झऱ्यांचे संगीत सर्वांना ऐकवते. शेतातल्या सुगीची बातमी देते. वेळूच्या वनात बासरी वाजवते. सर्व निसर्ग जागा करते आणि कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणते. यामुळे अशा अवखळ खोडकर पण परोपकारी आणि चैतन्याने भारवलेल्या झुळकेची ही कविता मला अत्यंत आवडते. असं ही कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. का आवडली आणि नाही आवडली तरी तिचा खोडकरपणा वगैरे हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जसा अंगी आहे तसा तो झुळूकच्या पण अंगी आहे. त्यानंतरचा कल्पक होऊया. तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून तुम्हाला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील ते लिहा. अगदी या ठिकाणी म्हणजे थोडक्यात निबंध लिहायचा आहे. चला संवाद लिहूया. 2 चित्र तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. नदी व जहाड या दोघांमधील संवाद कल्पना करून संवाद लेखन करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण झुळूक या कवितेची प्रश्न आणि उत्तरे स्वाध्याय याचा अभ्यास केलेला आहे. दिलेला सर्व स्वाध्याय तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये वहीमध्ये लेखन करावयाचे आहे. कविता पुन्हा एकदा वाचन करा आणि या ठिकाणी आपण आज थांबूया. धन्यवाद.